गुड इव्हनिंग स्टुडंट्स. डे एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण संगणक विषयामध्ये सॉफ्टवेअर पाहणार आहोत. सॉफ्टवेअरचे पुढील भाग पडतात. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो. आपल्याला बघा, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, रिझल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेअर. त्याला पॅकेज सुद्धा म्हणतात. त्याला पॅकेज सुद्धा काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, लेटर फॉर्मॅटिंग आणि अजून खूप काही करणं अशा सॉफ्टवेअर मुळे काय होतं, आपल्याला शक्य होतं. त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटलं जातं. हा संगणकाचा उपयोग करून घेताना आपल्याला त्याच्याकडून रिझल्ट मिळू शकतो. त्या सॉफ्टवेअरला आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणायचं. लक्षात घ्या. थोडक्यात संगणकाकडून एखाद्या ऑफिसचे काम डिझाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेअर बनवून घेतलेली जातात. असे सॉफ्टवेअर बनवून घेतले जाते. ओके, नेक्स्ट पाहूया आपण डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर. व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर? बघा, डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर म्हणजे याला लँग्वेज सॉफ्टवेअर म्हणतात. याला काय म्हणतात? लँग्वेज सॉफ्टवेअर. डेव्हलपमेंट सॉफ्टवेअरला लँग्वेज सॉफ्टवेअर म्हटलं जातं. म्हणजे आपण याआधी पाहिलं की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळवू शकतो. रिझल्ट मिळवू शकतो. परंतु हे रिझल्ट देण्यासाठी कम्प्युटरला सांगणाराही कोणीतरी असतो. कम्प्युटरला सांगणारा पण काय असतो, कोणीतरी असतो. म्हणजे बघा, याला डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर म्हटलं जातं. की डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर मध्ये लँग्वेज सॉफ्टवेअर म्हणतात त्याला. याआधी पाहिलं की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो, बरोबर. परंतु हे रिझल्ट देण्यासाठी कम्प्युटरला सांगणारा कोणीतरी असतो, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला रिझल्ट पाहिजे, परंतु आपण कमांड दिली, आपण सूचना दिल्यानंतरच तो आपल्याला काय भेटत असतो, रिझल्ट भेटत असतो. म्हणजेच त्याला कोणीतरी म्हणजे कम्प्युटरला सांगणारा कोणीतरी असतो की वेगवेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागांना समजेल अशी सूचना देण्याचं काम डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर करतं. कोण करतं? डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर. म्हणजेच यामध्ये बेसिक कोबेल, सीसी प्लस प्लस, व्हिज्युअल बेसिक सॉफ्टवेअर येतात. जावा, .NET हे लँग्वेजेस येतात. बघा, बेसिक मध्ये सीसी प्लस प्लस मध्ये जावा, पायथन यासाठी आपले बेसिक सॉफ्टवेअर येतात. याच्यामध्ये संगणकाच्या वेगवेगळ्या भागांना काय समजलं जातं, भाषेत म्हणजे वेगवेगळ्या भाषेत आपल्या भागाला समजेल अशी सूचना देण्याचं काम या डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर मध्ये केले जातं. कशामध्ये केले जातं? या डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर मध्ये केले जातं. आता ऑपरेटिंग सिस्टीम बघूयात पुढे. तर संगणकाचा आणि काम करण्याची व्यक्ती जी संगणकाची म्हणजे संगणकाचे सुसंवाद व्हावा यासाठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते. त्यासाठी काय असते, त्याला कोणत्या तरी माध्यमाची काय असते, गरज असते. आणि हा संवाद प्रोग्रामच्या माध्यमातून साधला जातो. हा संवाद कुठून साधला जातो? प्रोग्रामच्या माध्यमातून साधला जातो. आणि त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. त्या प्रोग्रामला काय म्हणतात? ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा OS देखील असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. डॉस असेल, युनिक्स असेल, विंडोज असेल, ऍपल असेल यांसारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. बघा, या सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम मधून आपण संगणकाच्या काम करणाऱ्या व्यक्तीला संगणकाची सुसंवाद व्हावा यासाठी कोणाच्या तरी माध्यमातून गरज असते. आणि हा जो संवाद आहे
तो प्रोग्रामच्या माध्यमातून साधला जातो. त्या प्रोग्रामच्या ऑपरेटिंग सिस्टीम, त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा OS देखील असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, ऍपल सारख्या, युनिक्स सारख्या, डॉक सारख्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. नेक्स्ट इंटरनेट पाहूया आपण. 1969 मध्ये अमेरिकेचे अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनॅशनल संगणक नेटवर्क विकसित केले. काय केलं? इंटरनॅशनल संगणक नेटवर्क विकसित केलं आणि जगातल्या छोट्या नेटवर्कला जोडणारं नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. म्हणजे 1992 मध्ये स्वित्झर्लंड येथे सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च मधून CERN म्हणजे आता वर्ल्ड वाईड वेब आपल्यापर्यंत काय केलं गेलं, पोहोचवलं गेलं. म्हणजे www म्हणतो की नाही आपण, www म्हणजे www म्हणजे CERN अर्थात वर्ल्ड वाईड वेब काय केलं जाईल आपल्यापर्यंत 1992 मध्ये पोहोचवलं गेलं. याच्यापूर्वी काय होतं, इंटरनेटचे म्हणजे ग्राफिक्स असतील, ध्वनी व्हिडिओ असेल, इंटरफेस असेल, ॲनिमेशन म्हणजे नसलेलं माध्यम होतं. आणि वेबमुळे ह्या सर्व गोष्टी काय झालं, नेटवर पाहणं आपल्याला शक्य झालं. आणि या सर्व गोष्टी नेटवर पाहणं शक्य झाल्यामुळे 21व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचे प्रभावी साधन म्हणलं. मग इंटरनेट वायर असेल, केबल असेल, सॅटेलाइट असेल यांच्याशी जोडून बनलेलं आहे. तर वेब इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डाटासही जोडून देतो. ते वेब इंटरनेटचा वापर खालील गोष्टीसाठी सामान्यतः केला जातो. बघा, वेब इंटरनेटचा वापर हा खालील गोष्टींसाठी सामान्यतः केला जातो. आपण पुढे पाहूया. इंटरनेटद्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. बघा, ही सर्वांना आवडणारी अशी लोकप्रिय बाब आहे. तुम्ही ईमेलच्या द्वारे तुम्ही कुठल्याही जगातील व्यक्तीशी संपर्क साधू शकता. आवडीच्या गोष्टी विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेऊ शकता. इतकीच नाही तर तुम्ही स्वतःचं वेब पेज म्हणजे वेबसाईट ती स्वतः तुम्ही तयार करू शकता. म्हणजेच बघा, आपण खूप काही करू शकतो. कशामुळे? इंटरनेटमुळे आपण खूप काही गोष्टी करू शकतो. आता पुढे बघूया शॉपिंग. यस, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता. एखादी वस्तू घ्यायची असेल आपल्याला विकत, आपण ती घेऊ शकतो. बाजारात आलेल्या नवनवीन वस्तूंची माहिती आपल्याला इंटरनेटवर कळत असते. नेटमुळे आपल्याला ती बघायला मिळते. मग इलेक्ट्रॉनिक कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही हे खरेदी करू शकता. म्हणजे आपल्याला ज्या खरेदी, बघा, बर्थडेचे साहित्य घ्यायचं असेल किंवा आपल्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं असेल, आपल्या भावाला गिफ्ट द्यायचं असेल, आपण काय करतो, वस्तू मागवतो की नाही वेगवेगळ्या बर्थडेच्या. मग त्या पद्धतीने म्हणजे आपण कोणतीही शॉपिंग असेल, काही असेल तरी आपण त्याद्वारे नेटद्वारे म्हणजे करू शकतो. इंटरनेटचा वापर करून आपण पाहू शकतो. सर्चिंग. आता बघा, सर्चिंग म्हणजे काय, तर शोधणे, हो की नाही. एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेटमुळे काय झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. म्हणजेच जगातील कुठल्याही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेटमुळे मिळू शकते. ती आपल्याला कशामुळे मिळू शकते, इंटरनेटमुळे मिळू शकते. शिवाय ई बुक मुळे कुठल्याही ग्रंथालयाची बुक्स म्हणजे ई बुक मुळे काय होतं, कुठल्याही ग्रंथालयाची बुक्स पुस्तके आपणास नेटवर फ्री मध्ये वाचायला मिळतात. आपणास काय, आपल्याला काय होतं, नेटवर फ्री मध्ये वाचायला मिळतात. शिवाय ऑनलाईन न्यूज ही वाचायला किंवा व्हिडिओद्वारे वापरायला काय होतात, मिळते. उदाहरणार्थ बघा, www.starmaza.com. मग लगेच काय होतं, स्टार माझा वेब चॅनल तुमच्या स्क्रीनवर काय होणार, ओपन होणार. तुमच्या स्क्रीनवर काय होणार, तो ओपन होणार. त्यात न्यूज बातम्या संदर्भातील माहिती आपण काय करू शकतो,
पाहू शकतो. न्यूज बातम्या संदर्भातील माहिती आपण त्याच्यावर पाहू शकतो. पुस्तके नेटवर फ्री मध्ये वाचायला आपल्याला भेटतात. शिवाय ऑनलाईन न्यूज बघायला भेटतात. वेगवेगळी गाणी असतील, गोष्टी असतील पाहायला मिळतात. डान्स असेल पाहायला मिळतो. मनोरंजनाचं साधन म्हणून ओळखलं जातं. इंटरनेटवर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता मनोरंजन पाहूया. या विषयावर सांगावं म्हणलं तर थोडं कमीच आहे की या विषयावर इंटरनेटवर खजिनाच आहे. म्हणजे भरपूर माहिती, संगीत, चित्रपट असेल, मासिक असेल, लेख असतील, तसेच ऑनलाईन चित्रपटही आपण नेटवर पाहू शकतो. सध्या ऑनलाईन गेम्स ही नेटवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन गेम सुद्धा कशावर उपलब्ध आहे? नेटवर उपलब्ध आहेत. बघा, ऑनलाईन गेम्स सुद्धा आपल्याला खेळायला, पाहायला, बघायला मिळतात. म्हणजे इंटरनेटद्वारे आपण सहज काही पूर्णपणे सगळं जागच्या जागी बसून पाहू शकतो, ऐकू शकतो, मिळवू शकतो. इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत. जशा प्रकारे टेलिफोन आणि टेलिफोनची केबल जोडली जाते, तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडली जाते. बघा, जसं इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत, अशा प्रकारे टेलिफोन आणि टेलिफोनची केबल जोडली जाते. तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते. इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणकासोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो. कारण त्यावेळेस आपण जगात कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जाऊ शकतो. गुगल अर्थ एक असा इंटरनेट बघा, इंटरनेट वरील साईट आहे. गुगलला गेल्यावर तुम्ही काही सर्च केलं तरी ते तुम्हाला पाहायला मिळतं. कुठल्याही देशामधले फोटो मधून फोटो आपण पाहू शकतो. इंटरनेट बरोबर जोडणी करण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स ISP हे आपल्याला इंटरनेट जोडणीसाठी काय देत असतं? ऍक्सेस देते. हा ऍक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किंवा टेलिफोन माध्यमातून, बघा, लोकल नेटवर्क माध्यमातून किंवा टेलिफोन माध्यमातून काय केला जातो? दिला जातो. तर बघा, बिनतारी म्हणजे वायरलेस कनेक्शन इंटरनेटचे मॉडेम मुळे मिळतो. आता पाहूया, इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउझर असणं काय आहे? गरजेचं असतं. मग यामध्ये काय असतं? तर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खूप म्हणजे लोकप्रिय असं ब्राउझर आहे. कोणतं बघा, आधी तर पाहिलं आपण बिनतारी म्हणजे वायरलेस कनेक्शन इंटरनेट हे मॉडेम आपल्याला मिळते. इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउझर्स असणं गरजेचं असतं. इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी काय गरजेचं असतं? संगणक ब्राउझर्स. यात काय होतं? मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे लोकप्रिय ब्राउझर्स आहे. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट काय? मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे काय आहे? लोकप्रिय ब्राउझर आहे. संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउझर्स आहे. संगणकाच्या कुठे? डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये. लक्षात घ्या, संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउझर्स वापरलं जातं. वेबसाईटचं नाव किंवा URL म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स माहिती असणं काय आहे? गरजेचं आहे. संगणकामधील डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात येणाऱ्या बघा, संगणकामधील डाटाची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला वापरात येणाऱ्या नियमांना प्रोटोकॉल असं म्हणतात. काय म्हणतात? प्रोटोकॉल म्हणतात. HTTP हॅश हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे. हा काय आहे? सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे. तर .com म्हणजे कम्युनिकेशन. तर .com म्हणजे काय? कम्युनिकेशन
होय, लक्षात घ्यायचंय .com म्हणजे कम्युनिकेशन. लक्षात येते तुम्हाला. यांना HTTP हा सर्वसाधारण वापरात येणारा काय आहे, प्रोटोकॉल आहे. .com म्हणजेच कम्युनिकेशन असणार आहे. यानंतर पाहूया मॉनिटर. मॉनिटर हे काय आहे, कीबोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती. मॉनिटर काय, कीबोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणाऱ्या पडद्यावर उमटते त्याला मॉनिटर असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, मॉनिटर असे म्हणतात. बघा, कीबोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणाऱ्या पडद्यावर उमटते त्याला मॉनिटर असं म्हटलं जातं. लक्षात येते तुमच्या. खूप सोप्या पद्धतीने आहे सांगितलेलं. यानंतर मॉनिटरवर म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं म्हणतात. बघा, मॉनिटरला काय म्हणतात, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं म्हटलं जातं किंवा VDU असेही म्हणतात. मॉनिटर संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असेही म्हणतात. संगणकाचे काय, मॉनिटरला काय म्हणतात, संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हणतात. मॉनिटरला संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हणतात. मॉनिटरला काय म्हणतात, संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. आता पाहूयात मॉनिटरचा आकार. काय, मॉनिटरचा आकार. मॉनिटरच्या आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजे स्क्रीनच्या कर्णाच्या लांबीमध्ये केलं जातं. कुठं केलं जातं, कर्णाच्या लांबीमध्ये केलं जातं. बघा, त्याच्या मॉनिटरचा आकाराचं मोजमाप आहे की नाही, त्याच्या पडद्याच्या स्क्रीनच्या म्हणजे कर्णाच्या लांबीमध्ये केलं जातं. म्हणजे सामान्यतः बाजारात 15 इंच, 17 इंचीचा, 19 इंचीचा, 21 इंचीचा अशा स्वरूपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत. आता फ्लॅट स्क्रीनचे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात काय केले जातात, विकले जातात. जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत काय असते, जास्त असते. बघा, जेवढा आकार मोठा असेल तर तेवढी त्याची किंमत काय असते, जास्त असते मॉनिटरची. लक्षात घ्या, फ्लॅट स्क्रीन जास्त प्रमाणात वापरले जातात. आता मॉनिटरचे प्रकार पाहूयात आपण. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे म्हणजे काय झालेलं आहे की विविध प्रकारचे मॉनिटर्स उपलब्ध झालेले आहेत. मग मॉनिटरच्या आकारामध्ये आणि तसेच त्याच्या बाबतीत टेलिव्हिजन सारखं दिसतं. बरोबर, तंत्राच्या बाबतीमध्ये ते कशासारखं दिसतं, टेलिव्हिजन सारखं दिसतं, हो की नाही. मॉनिटर हे कॅथोड रे ट्यूब पासून बनले आहे. मॉनिटर कशापासून बनले, कॅथोड रे ट्यूब पासून बनलेलं आहे, म्हणून त्यांना कॅथोड रे ट्यूब असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे की मॉनिटर हे कॅथोड रे ट्यूब पासून बनलेलं आहे. CRT. आता CRTचा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सुटसुटीत आकाराच्या मॉनिटरची निर्मिती सुरू झाली. CRTचा काय झाला, आकार मोठ्या असल्याने छोट्या आणि सुटसुटीत आकाराच्या मॉनिटरची निर्मिती काय झाली, सुरू झाली. या मॉनिटरला फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असेही म्हणतात. या स्क्रीनला काय, या मॉनिटरला काय म्हणतात, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असं म्हणतात किंवा LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असं म्हणतात. काय म्हणतात, LCD म्हणजे काय की लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असं म्हणतात. आता असे मॉनिटर आकाराने काय असतात, लहान आणि कमी जागा व्यापणारे असतात. हे मॉनिटर काय असतात, आकाराने लहान आणि कमी जागा व्यापणारे असतात. परंतु हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा जास्त किमती, हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा काय असतात, जास्त किमती असतात. म्हणजेच लॅपटॉप असेल, पॅनटॉप असेल, पामटॉप असेल, नोटबुक मध्ये अशा स्वरूपाचे फ्लॅट स्क्रीनचा काय करतात, वापर करतात. आता पहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे, म्हणजे त्याला मोनोक्रोम म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर म्हणायचे. काय म्हणायचे, ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे एकाच रंगाचे असायचे. आधीच्या काळामध्ये एकाच रंगाचे मॉनिटर वापरले जायचे, त्याला ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणायचं. आता सध्या रंगीत म्हणजे काय तर कलर मॉनिटर वापरले जातात. मग ब्लॅक अँड व्हाईट
मध्ये ब्लॅक अँड व्हाईट, केशरी, हिरवा किंवा करडा रंग वापरला जातो. तर रंगीत मॉनिटर मध्ये बघा लाल, निळा, हिरव्या रंगाचा वापर केला जातो. आता यापुढे पाहूयात मॉनिटर रिझोल्यूशन. मॉनिटर हा दिसणाऱ्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोल्यूशनवर अवलंबून असतो. मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोल्यूशनवर अवलंबून असतो. मॉनिटरवर आपण जी अक्षरे, अंक, चित्र पाहतो, म्हणजे मॉनिटरवर आपण जी अक्षरे, जी चित्र पाहतो ते लहान ठिपक्यांनी काय केलेले असतात, बनलेले असतात. ते लहान ठिपक्यांनी काय केलेले असतात, बनलेले असतात. या ठिपक्यांना पिक्सल असं म्हणतात. या ठिपक्यांना काय म्हणतात, पिक्सल असं म्हणतात. मॉनिटरवर उभ्या आणि आडव्या ओळीत मांडलेले असतात. मॉनिटरवर काय होतात, उभ्या आणि आडव्या मांडीत मांडलेले असतात. लक्षात घ्या, दर एकक क्षेत्रफळात जेवढे जास्त पिक्सल तेवढे चित्र अधिक क्लिअर मॉनिटरवर दिसते. मॉनिटरवर दिसणारे रंग हे मदरबोर्डवर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्डवर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं, मॉनिटरवर दिसणारे रंग हे मदरबोर्डवर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्डवर अवलंबून असते. सध्या VGA आणि SVGA कार्ड काय आहे, उपलब्ध आहेत बघा. VGA आणि SVGA कार्ड काय आहेत, उपलब्ध आहेत. तर सुपर व्हिडिओ जो आहे तो ग्राफिक्स अडॅप्टर आणि व्हिडिओ ग्राफिक्स अडॅप्टर म्हणजे सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अडॅप्टर मध्ये 40 लाख रंगछटा, म्हणजे बघा 40 लाख रंगछटा त्या पडद्यावर दिसतात, छटा. आणि यामध्ये पिक्सल जवळ असल्याने 1024 ओळी आणि प्रत्येक लाईन मध्ये 1280 पिक्सल्स असतात. आता पिक्सलची सध्या म्हणजे संख्या वाढली की आकारमानात काय होते, कमी होते आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजे काय होतं, क्लिअर दिसतं. हल्लीच्या मॉनिटर मध्ये टीव्ही असेल, टूनर कार्ड रेडीमेड बसवलेले असतात. रेडीमेडच बसवलेले असतात बघा. काय काय, चित्र अधिक स्पष्ट दिसतं, बरोबर, आणि याचं क्लिअर दिसतं. म्हणजे हल्लीच्या मॉनिटर मध्ये काय केलेलं असतं, टीव्ही टूनर कार्ड रेडीमेडच बसवलेलं असतं. यामुळे काय होतं, केबल असेल डायरेक्ट आपल्यास मॉनिटरवर पाहायला मिळते. मॉनिटरवर खालच्या बाजूला बटन असतात. मॉनिटरवर काय असतात, खालच्या बाजूला बटन असतात. या बटनाने काय होतं बघा, या बटनाने मॉनिटरचा स्क्रीनवरचा आकार कमी जास्त करता येतो. यावर काय होतं, मॉनिटरवरचा स्क्रीनवरचा आकार कमी जास्त करता येतो. आता कॉन्ट्रास्ट व ब्राईटनेस यामुळे वाढवता आणि कमी करता येतो. यामुळे काय होतं, वाढवता आणि कमी करता येतो. शिवाय मॉनिटर बंद किंवा चालू करण्याचे बटन देखील काय होतं, इथंच असतं. मॉनिटर बंद किंवा चालू करण्याचं बटन सुद्धा तिथेच असतं. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला की कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस मुळे तर वाढवता आणि कमी करता येतं. कुठे असतं हे बटन, मॉनिटरच्या टीव्ही जी आहे म्हणजे मॉनिटरची स्क्रीन आहे त्याच्या खालच्या बाजूला ही बटन पाहायला मिळतात. यानंतर प्रिंटर, मॉनिटरच्या स्क्रीनवर जी माहिती मिळते त्याला आउटपुट असं म्हटलं जातं. आणि हा आउटपुट संगणकाला बंद केला की काय होतं, दिसेनासा होतो. स्क्रीनवर हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क वर मिळण्यासाठी मध्ये माहितीमध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो. म्हणून अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असं म्हटलं जातं. अशा माहितीला काय म्हणतात, सॉफ्ट कॉपी असं म्हटलं जातं. म्हणजे संगणकामधून अशी माहिती प्रिंटरच्या या प्रधान म्हणजेच आउटपुट डिव्हाइस मधून कागदावर छापता येते आणि प्रिंटरने छापलेली माहिती तशीच राहते. प्रिंटरने छापलेली माहिती काय होते, तशीच राहते आणि म्हणून त्या माहितीला हार्ड कॉपी असं म्हणतात. बघा, त्या माहितीला काय म्हणतो आपण, हार्ड कॉपी असं म्हणतो. प्रिंटर हे पेरलाल किंवा
USB केबलद्वारे CPU मध्ये मदरबोर्डला जोडले जातात. कुठे जोडले जातात? मदरबोर्डला जोडले जातात. लक्षात ठेवायचे, प्रिंटर हे पॅरलल किंवा USB केबलद्वारे कुठे जोडलं जातं? CPU मध्ये मदरबोर्डला जोडले जाते. प्रिंटरचे सध्या 3 भाग प्रचलित आहेत. प्रिंटरचे काय आहेत? 3 भाग प्रचलित आहेत. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिंबाच्या स्वरूपात छापली जातात. गोल, बारीक, प्रिंटची 1 किंवा 2 लाईनची मालिका असते. प्रत्येक पिन स्वतंत्रपणे शाईच्या रिबीनवर आघात करते. त्यामुळे रिबीन्स वरील शाईचा ठपका कागदावर काय होतो? उमटतो. संगणकाच्या संदेशाप्रमाणे बघा, पेन्स रिबीनवर जलद गतीने आघात करतात. जलद गतीने आघात करतात. त्यामुळे काय होतं? कागदावर टिंबांच्या स्वरूपात अक्षरे उमटतात. त्यामुळे काय होतं? टिंबांच्या स्वरूपात अक्षरे उमटतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काय आहे? कमी खर्चाचे, पण प्रिंटिंगच्या वेळी मोठा आवाज करतात. काय करतात? प्रिंटिंगच्या वेळी मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात. आणि बँकेच्या ठिकाणी अशा प्रकारचं काय केलं जातं? प्रिंटिंग वापरलं जातं. त्यावेळेस काय केलं जातं? अशा ठिकाणी, बँकेच्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रिंटर वापरलं जातं. आता पुढचं बघूया, इंकजेट प्रिंटर. हे प्रिंटर काय होतं? शाईच्या तुषार जलद गतीने फवाऱ्यासारखे उडतात. इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्राच्या नॉझलद्वारे कागदावर उडवले जातात आणि या नॉझलच्या मदतीने योग्य प्रमाणात 4 प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट करता येते. बघा, अशा पद्धतीने रंगीत प्रिंट काढली जाते. यानंतर पाहूया आपण लेझर प्रिंटर. आता लेझर प्रिंटर म्हणजे काय? तर हे छपाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. कशासाठी? छपाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणकाकडून येणाऱ्या माहितीनुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणाऱ्या ड्रमवर पडली जाते. या लेझर किरणामुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे काय होत असतात? ठिपके तयार होतात. ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी म्हणजे टोनर ड्रम वरील विद्युत प्रभारित कागदावर मजकुराच्या ओळी किंवा चित्राचे भाग तयार होतात. म्हणजे काय होतं? सध्या ऑल इन वन प्रिंटरला जास्त मागणी आहे. म्हणजे बघा, कारण यात काय असते? सर्व प्रकारचे फंक्शन आहे. झेरॉक्स, स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स अशा सर्व गोष्टी एकाच मिळतात. यामुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे. अशा प्रिंटरला काय आहे? जास्त डिमांड आहे. या पद्धतीने हे वापरलं जातं. ऑल इन वन वापरलं जातं. यानंतर गुगल डॉक्स पाहूया. वेब बेस्ड वर्ड प्रोसेसर आणि स्कॅनर. हे पहा, या पद्धतीने ऑल इन वन प्रिंटरची जास्तीत जास्त काय केली जाते? मागणी केली जाते. सर्वांच्या लक्षात आलंच असेल. ओके, थँक्यू.